राजकीय अस्तित्वाचं मोठं संकट विकास निधीच्या अभावामुळे निर्णय बंडखोरीनंतर ओमराजे निंबाळकरांची माध्यमांना पहिली प्रतिक्रिया। आरोग्याच्या कारणामुळे उद्धव ठाकरेंना फिरणं शक्य नाही, पण आदित्य ठाकरेंनी तरी सक्रिय राहायला हवं होतं, ओमराजे निंबाळकरांचा हवाल। कितीही कारणे द्या, तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकलं हेच सत्य। महाराष्ट्र हे घाणेरडं राजकारण सहन करणार नाही, आदित्य ठाकरे यांच्याकडून एक्सवर पोस्ट करत ओमराजेंसह बंडखोर खासदारांवर हल्लाबोल। आज सेनेचा 60वा वर्धापन दिन, शिंदेंचा नेस्कोमध्ये तर ठाकरेंचा षण्मुखानंद सभागृहात मेळावा होणार। ऑपरेशन टायगरमुळे यंदाचा शिवसेनेचा वर्धापन दिन चर्चेत, ठाकरेंचे फुटीर खासदार शिंदेंच्या मेळाव्याला उपस्थित राहणार का याकडे लक्ष। बंडखोर खासदारांच्या 6 लोकसभा मतदारसंघातील बड्या नेत्यांना मातोश्रीवर बोलावणं, जिल्हाप्रमुख आमदार आणि पदाधिकाऱ्यांची उद्या होणार बैठक। बंडखोरीनंतर डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंचे प्रयत्न सुरू। ठाकरेंनंतर पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार फुटणार अशी चर्चा। पवारांचे काही खासदार सुनेत्रा पवार यांच्या संपर्कात, अमित शहांसोबतच्या भेटीत सुनेत्रा पवारांची खासदारांसंदर्भात चर्चा झाली असल्याचीही सूत्रांची माहिती। पवारांच्या राष्ट्रवादीचे 5 खासदार 12 डिसेंबरपर्यंत आमच्यासोबत येऊ शकतात, दादांच्या राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांचा हा दावा, तर काँग्रेस खासदार देखील पक्षप्रवेशासाठी इच्छुक असल्याचा खुलासा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस कोल्हापूरच्या दौऱ्यावर, अंबाबाई मंदिरात घेणार दर्शन, उद्या पोलीस परेड मैदानात शहांची जाहीर सभा। राज्यात 24-25 जूनपासून मान्सून होणार सक्रिय, भारतीय हवामान विभागाचा अंदाज। देशभरात सरासरीच्या तुलनेत 41% पावसाची तूट, मान्सूनची रखडलेली वाटचाल 24 जूनपासून गतिमान होण्याची शक्यता।